छत्रपती संभाजीनगरमध्ये 39 लाखांची रोकड जप्त करण्यात आली आहे। मोबाईल शॉपीमध्ये ही रोख रक्कम सापडल्याची माहिती समोर येते। तब्बल 39 लाखांची ही रक्कम सापडलेली आहे, कॅश सापडलेली आहे। तर छत्रपती संभाजीनगरमधील पैठण गेट परिसरामध्ये हा प्रकार घडलेला आहे। मोबाईलच्या दुकानामध्ये हे पैसे मोजण्याचे 5 मशीन सुद्धा सापडलेले आहे। प्रचार संपल्याच्या काही तासातच 39,65,000 रुपये सापडल्याची माहिती आहे। तर पोलिसांनी 4 जणांना ताब्यात घेतल्याची माहिती सुद्धा समोर येते। आताची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी, छत्रपती संभाजीनगरमध्ये कालच प्रचार संपलेला आहे। 48 तास आधी इथं आता उद्या मतदान होणार आहे, पण त्याच्या काही तासांमध्ये हा जो काळ आहे, आचारसंहितेचे कडक नियम लागू झाले। दुसरीकडे मतदान उद्या होते, अगदी काही तासांवर मतदान असताना या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कॅश सापडल्याचं पाहायला मिळतंय। त्यामुळे आता ही कॅश नेमकी कोणाची, कशासाठी वापरली जाणार होती असा सवाल उपस्थित होतोय। लोकसभा इलेक्शन 2024च्या अनुषंगाने आम्ही आमची टीम ACP शिंदे, PSI मुंडे आणि इतर आमचे अंमलदार, DCP झोन 1 नितीन बगाटे, आम्ही आज एसेसरीज पैठण गेट येथे अराउंड 39,65,000च्या जवळपास आम्ही आज कॅश सीजर केलेली आहे आणि पोलीस पुढील तपास करत आहेत। किती आरोपी सापडले? साधारणतः 4 आरोपी आता सध्या ताब्यात आहेत। अजूनही आम्ही आरोपी निष्पन्न करत आहोत। इलेक्शन काळामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावर कॅश बाळगणे हे कायद्याने गुन्हा आहे आणि त्या संबंधाने आम्ही तपास करत आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।